लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय। आज आपण पाहतो की पहाटेपासूनच 7 वाजल्यापासून मतदारांच्या ज्या मतदान केंद्राबाहेर रांगाच लागल्याचं आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत पहिल्यांदाच फर्स्ट टाइम वोट केलेले काही मतदार आहेत, त्यांनाच विचारूया त्यांचा कसा उत्साह आहे। ताई, पहिल्यांदा मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? खूप छान वाटतं आम्हाला। आम्ही पहिल्यांदा मतदान केलंय आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे बस। आपण बघतोय की पहिल्या 2 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कुठेतरी घसरला होता। आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे, त्या मतदारांना काय आवाहन करतील? सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे। जसं आपल्या पूर्ण शहरामध्ये जसं वातावरण आहे ते बघून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। आधी आई वडिलांसोबत मतदानासाठी आलेली अशील, आज स्वतः मतदानासाठी आलीस, काय भावना आहे, काय एक्साइटमेंट आहे? खूप छान वाटतंय। ज्यावेळेस आई बाबांना बघायचो त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला कधी हक्क मिळतो हा। आज खूप आनंद होतो की पहिल्यांदा आम्ही मतदान करतोय म्हणून। ताई, काय सांगशील, पहिल्यांदा मतदान करतेस? छान वाटतंय खरंच, म्हणजे 18 वर्षाची झाल्यापासून आज पहिल्यांदा मतदान करतेय। 18 वर्ष कंप्लीट झाल्यापासून भारी वाटतंय। आई वडिलांसोबत मतदानासाठी आली असेल, आज पहिल्यांदा आलेली आहेस तू, स्वतः तुझं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काय एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट हीच होती की आतमध्ये काही बघितलेलं नव्हतं भूत वगैरे, सो आतमध्ये कसं असेल एवढंच केलं मतदान, त्यामुळे छान वाटत होतं। आपण बघतो की पहिल्या 2 टप्प्यांमध्ये कुठेतरी मतदानाचा टक्का घसरला होता, आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे। मतदारांना काय आवाहन करतील, पहिल्यांदा मतदान करतायत जे किंवा जे अजूनही घराच्या बाहेर मतदानासाठी पडलेलेच नाहीत? नाही, मतदान करणं हक्क आहे सगळ्यांचा, सगळ्यांनी केलंच पाहिजे मतदान। त्यांचं 18 वर्ष पूर्ण झालंय, त्यांनी नक्की मतदान करावं, सगळ्यांनी करायला पाहिजे उलट। ताई, तुझंही पहिल्यांदा मतदान होतं, काय भावना आहेत? छान वाटतंय मतदान करून। प्रत्येक नागरिकाने केलंच पाहिजे, आपला हक्क गाजवलंच पाहिजे मतदान करून। पहिल्यांदा मतदान आहे, आधी आई वडिलांसोबत मतदान करण्यासाठी आलेली असेल, आज स्वतः एकटी आलेली आहेस, मतदानाचा हक्क बजावतेस, तुझं मत हे देशाचा नेता ठरवणार आहे, काय एक्साइटमेंट आहे, काय भावना? छान वाटतंय, म्हणजे जे होईल आता ते कळेलच नंतर, पण छान वाटतंय मतदान करून। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये बघितलं होतं तर मतदानाचा टक्का हा घसरला होता। जे मतदार अजूनही मतदानासाठी बाहेर पडलेले नाहीत किंवा जे फर्स्ट टाइम वोट करतायत त्यांना तू काय सांगशील? सगळ्यांनी करायला हवं वोट, ज्यांचं 18 कंप्लीट झालंय त्यांनी करायलाच हवं सगळ्यांनी वोट, आणि आपला हक्क पण बजावला पाहिजे मतदान करून। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतोय। पहिल्यांदाच मतदान करणारे काही नवमतदार आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात की त्यांचा अनुभव कसा होता एकंदरीत। दादा, पहिल्यांदा मतदान करताय, कसा अनुभव होता? खूप छान होता आणि इथली सिस्टीम पण छान आहे, काही गोंधळ नाहीये, व्यवस्थित सापडलं, आमची लिस्टमध्ये नाव होतं, पहिल्यांदाच केलंय, छान अनुभव होता। आणि नवीन सिस्टीम आलेली आहे, बॅलेट पेपर पण तिथे तुम्ही मतदान केलं, प्रेस केलं की बटन दाबलं की तिथे पेपरही दिसतो, त्यामुळे व्हीव्हीपॅट, त्यामुळे काही असं कन्फ्युजन व्हायचं कारण नाहीये। खूप छान अनुभव होता पहिल्यांदा। दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होतं ते कुठेतरी घटल्याचं पाहायला मिळालं होतं। आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल, जे आणखीही घरीच आहे, जे बाहेर पडलेले नाही? सर्वांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदान त्यांनी करावं, 100% मतदान व्हावं, त्यामुळे जो आपल्याला जो विकास कामं करू शकतो असे जे चांगले उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्यायचं काम व्यवस्थित पाडलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। दादा, तुझा अनुभव कसा होता? माझा पण खूपच छान होता। मला असं वाटलं की खूप गोंधळ होईल, मग इकडं येऊन बघितलं तर सगळे असे रूम डिवाइड केलेले चांगले, सिरियल नंबर वाईज रूममध्ये पाठवलं आणि आपल्या नंबरनुसार लगेच लिस्टमध्ये नाव सापडलं आणि पुढची प्रोसेस झाली एकदम स्मूथमध्ये। मतदानाच्या वेळी कसली अडचण वगैरे काही आली का तुला? नाही, काय कशाचीच अडचण नव्हती, प्रॉपर सगळ्यांना चांगलं पोलिसांनी मदत केली इकडे रूममध्ये, मग काही अडचण नाही आली। बाकी मतदारांना काय आवाहन करशील? बाकी मतदारांनी काय आव्हान म्हणजे त्यांनी यावं, वोट करावं, ऍटलिस्ट त्यांना वाटत नसेल उमेदवार कुठला चांगला नसेल तर ऍटलिस्ट नोटा तरी दाबावं, पण मतदान करायलाच पाहिजे। काय सांगशील ताई, तू मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतेस? माझं हे पहिलंच वोटिंग होतं, तर खूप छान अनुभव आला आणि आमचं मत विकासाला। आणि काय मतदान करताना आतमध्ये गेल्याच्या नंतर तुला कसली अडचण वगैरे काही आली का? नाही, मला काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही आली, आम्हाला स्लिपा ऑलरेडी मिळाल्या होत्या, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही। पहिलं मतदान होतं, काय एक्साइटमेंट वगैरे काही होती? एक्साइटमेंट खूप होती की कसं असेल, माझं पहिलंच वोटिंग आहे, कसं करायचं, कुठे करायचं, परत मी मतदान केलंय तर ते खरंच मी ज्याला केलंय ते त्याला जातंय का, पण ह्यावेळेस ते स्लिपमधनं येतंय की आपण कोणाला मतदान केलं, त्याच्यामुळे छान। जे मतदार अजूनही घराच्या बाहेर पडलेले नाही त्यांना तू काय आवाहन करशील?
जर आपल्या भागात आपल्याला विकास पाहिजे असेल तर तुम्ही येऊन मतदान करावं, एवढंच मी त्यांना सांगते. तुझंही पहिलं मतदान होतं, काय सांगशील, कसा अनुभव होता? खूप छान अनुभव होता. प्रोसेस पण खूप ऑर्गनाइज्ड होती. सो छान वाटलं. एक्साइटमेंट पण होती. मतदान करताना कसली अडचण वगैरे काही आली का तुला? अजिबात नाही. सगळे प्रोसेस स्मूथ होती. ऑर्गनाइज्ड, व्यवस्थित केलं होतं. जे मतदार अजूनही घराच्या बाहेर पडलेले नाहीत त्यांना तू काय आवाहन करशील मतदानासाठी? हा आपला सामाजिक हक्क आहे. सो प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. या ठिकाणी आपण बघतोय की जे नवमतदार आहेत त्यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष शेरवडेकर सह राजरत्न चौंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.